विनंती आहे की विनाकारण आत्ता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गांभीर्य राखून जर समजा तुम्ही हा विषय लावलात तर मला आनंद होईल त्या गोष्टींचा. एवढीच फक्त माझी तुम्हाला विनंती आहे. इसी को जोड़ के सवाल है, 2 दिन की बरसात में मुंबई में हर तरफ सड़कों पर खड्डे ही खड्डे हैं. एक दिन में 442 पॉटहोल्स रिपोर्ट हुए हैं. कंक्रीट करने का दावा किया गया था लेकिन लोग खड्डों में गिर रहे हैं. एक डेथ भी हो गई थी पवई में. आज भी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, रस्ते बनवणे आहे ना, रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर. धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजेत. याच्यामध्ये सगळं सगळा जो नेक्सस आहे ना तो सगळा तसाच आहे तो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत. खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही. खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं, पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं. हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना, या सगळ्या गोष्टींना लोक त्रासलेले आहेत. त्या खड्ड्यातनं जात आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतायत, परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे. आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे घ्या ना, किती काही खड्ड्यात झाला ना, त्या कशाने घाला, हे आपल्याला मतदान करणारच आहे, हा जर विश्वास असेल, तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत. करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार, कसे रस्ते तुम्हाला चांगले मिळणार. त्यांना असं वाटतंय आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय. त्याच्यामुळे 400 खड्ड्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही. आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे, हा सर्व शहरांचा विषय आहे. फक्त काय आहे प्रॉब्लेम, जे बाहेरच्या राज्यांमध्ये येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात, फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाही. सारखं चॅनलवरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय, बाकीच्या राज्यांमध्ये काय झाले ते एकदा बघा. बरोबर बोलतोय ना मी. नाही आता सीएमएमनी काय म्हटलं आणि मुद्दा परत स्पष्ट राहतो की तुमचं म्हणणं की शहरांमध्ये मुंबई सॉरी ऐकलं सीएम तुमच्या सगळ्या गोष्टीवर त्यांचं काय म्हणणं आलं सीएमचं. आणि दुसरं त्यालाच लागू तुमचं सगळ्यात मूळ मुद्दा पण असं येतो की मुंबई शहरावर सगळ्यात जास्त लोड येणं. मुंबई शहरावरती नुसता लोड नाही येतोय, तो ठाण्यावरती येतोय, तो पुण्यावरती येतोय. तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो. हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये. याचं कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही. प्रत्येक जण ते कसं आहे, पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होतं ना, इंच इंच लढू, तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे, इंच इंच विकू. त्या सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये. पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार. काय होते आपण हे पिल्लू इकडे इकडे वरती काय चाल माईक एवढा आहेस तू काय. एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात. त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे, बरोबर. आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात. मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी पण होणं गरजेचं आहे. अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात, कोणी वाचत नाही, कोणी पाहत नाही, काही नाही. आणि त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या, सीपींकडे पण दिल्या, जॉईंट सीपींकडे पण दिल्या, आणि त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक 2014ला मी सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदान आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे 500 गाड्या, 800 गाड्या, 1000 गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं. आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे.
मैदानं जाणार नाही, ती पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील. मुलांना खेळण्यासाठीची जी मैदानं आहेत ती मैदानं कुठेच जाणार नाही. सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथना आपले काही रंग असले पाहिजे. याच्यावरती म्हणून मी तुम्हाला एक जस्ट अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि ब्लॅक म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल. हा साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट तुम्हाला दाखवले. या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो त्यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करते. त्याचे जनरल त्यांना आखण्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नये, मुंबईचा मॅप घेता किंवा ठाण्याचा मॅप घेता, पुण्याचा घेता, हे त्यांना सोपं करावं म्हणून. आणि कशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्या खाली साधारणपणे काय आकारातला दंड आकारले जातील आणि काय वगैरे, तर ह्या प्रकारचं साधारणपणे मी त्यांना एक आता प्रेझेंटेशन ते दिलं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यातनं किमान आता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क. आज 2 चाकी वाहनं जी आहेत त्या 2 चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाहीत. मला अनेक मुंबईकर असे असतील की ज्यांना 100% माहिती आहे की ही गोष्ट की रात्री साधारणपणे 12 वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या. आता दुपारी 12 वाजता पण थांबत नाही. आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानणं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार, मला असं वाटतं याच्यातनं शहरं उभी नाही राहणार. आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ. अत्यंत विचित्र लेवलवरचा केऑस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर. कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही. आज प्रत्येक एखादी कंपनी असते, एखादी शाळा असते, एखादं कॉलेज असतं, प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात. मला असं वाटतं शहरांचे पण नियम असतात आणि कशा प्रकारे तुम्ही गाड्या चालवल्या पाहिजेत, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत, कुठे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, फुटपाथवरती फेरीवाले बसलेले असतात, काही लिगल असतात आणि इलिगल असतात, त्यांचं काय करायचं. मला असं वाटतं की ह्याचा एक आराखडा या शहरांचा आखणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे आणि आत्ता त्याची अत्यंत नितांत गरज आहे. कारण ते जर समजा आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हाताबाहेर आता गेलेलंच आहे परंतु आता तरी आटोक्यात आणता येईल, पण याच्या पुढे अजून काही वर्षानंतर ते हाताबाहेर जाणार आणि ते तुम्हाला कोणालाही आवरता येणार नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून अत्यंत गंभीर अशी ही बैठक आता मी मुख्यमंत्र्यांबरोबर मी करून आलो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडनं काही रिझल्ट घ्यायला सुरुवात होतील. अशी पार्किंग लॉटचं सांगितलं मी आता की 3 पार्किंग लॉट्स आता एक मुंबई शहर, मुंबई उपनगरामध्ये 2 अशामध्ये सुरुवात करणार आहेत आणि मग त्याच्यानंतर त्याचं त्या गोष्टी वाढत जाणार आणि वाढवले जातील आणि कंपल्सरी तिकडे पार्किंग केलं जाईल. साहेब मुद्दा उपस्थित राहतो की आता तुम्ही दाखवलं तो पार्किंगचा विषय जो म्हणलं की काउंटर आणि अजून काही सजेशन्स त्या बेसिक कोणते केलेले आहेत. आणि काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी पाहिल्या की नवी मुंबई किंवा त्या परिसरामध्ये तितकाच पाऊस झाला जेवढा वसई विरार परिसरामध्ये झाला. थोडंसं 5-50 ml जास्त झाला. तर तरी सुद्धा दोन्ही शहरांमधले जर बघितले तर मी काही त्यातलं तज्ज्ञ नव्हे. मला असं वाटतं जी लोक तज्ज्ञ आहेत त्यांना सरकारने बोलवलं पाहिजे आणि आपल्याकडे अशा प्रकारचे तज्ज्ञ अनेक आहेत की जे यामध्ये सजेशन सरकारला देऊ शकतात. फक्त हे वॉर फुटिंगवरती तातडीने याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे. कळलं का? आणि मला असं वाटतं की याच्यावरती मी काही नावं सजेस्ट करीन, आपणही काही नावं सजेस्ट करा जे आपण सरकारला सांगून आपण ही गोष्ट करून घेऊ शकतो. आता मला असं वाटतं हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा. कारण त्याच्यामुळेच सगळ्यात जास्ती केऑस. आता गणपती येतील बरं का, त्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत.
काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः शहर परिसरामध्ये अनेक विकासकांना जागा या वेगळ्या एका सेक्शन खाली सार्वजनिक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या होत्या. त्या पार्किंग तयार आहेत, परंतु तिथले दर जे आहेत ते सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये. त्यामुळे तिथे कोणी जातच नाही. आता मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो की साधारणपणे आता जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल. तुम्ही जर गाड्यांचे आता सगळे दर बघा ना आता काय आहेत ते, आणि साधारणपणे महिन्याला 2000 आणि महिन्याला 1500 आणि महिन्याला असे जर समजा 3000 समजा असतील, बरोबर आहे, तुमची गाडी सेफ राहते, गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही, सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू शकत ना. मग जर समजा आपण तसं जर बघायला गेलं तर समजा आता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं पकडूया की साधारणपणे दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे? स्क्वेअर फूट घेता ते स्क्वेअर फुटात मोजायचे का आता? असं करून नाही चालणार ना. मला असं वाटतं प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाने याचा अर्थ माझ्या सकट सगळ्यांनी, मे बी काही दुसऱ्यांना फक्त बोट दाखवतो याचा भाग नाहीये. प्रत्येकाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की बर्बाद होतील शहर, आणि आता आपण बर्बादीकडे चाललेलो आहोत. कशाचा पायपोस कोणात नाही. आज मुंबईमध्ये एवढ्या एजन्सीज काम करत असतात, म्हाडा आहे, मुंबई महानगरपालिका आहे, इतर सगळ्या, कोणाच्या एकत्र बैठका होत नाहीत. आपण दरवेळेला सगळ्या गोष्टी विनोदाने म्हणत असतो की हे खणून गेले की हे येतात, मग हे खणून जातात, मग हे आपण विनोदाने बोलतो. पण मला असं वाटतं की ह्याचा एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे ना. उत्तम उदाहरण म्हणजे परवा तो मोनोचा जो तो काय झाला, ती तिरकी झाली. बरं, मी आता हे गेले अनेक वर्ष सांगतोय, रोज या शहरांवरती माणसं आदळत आहेत, रस्ते मोठे होत नाहीयेत, इमारती वरती चाललेले आहेत. मी आता त्या सिटिंगशी पण मी तेच बोलत होतो की आता हे तुमचा काय तो सी लिंकला तिथे त्या ब्रिज कॅन्टीच्या इकडे एक पार्किंगचा लॉट केला होता, तो काही प्रेशरने काढायला लावला. काही दरदांडगे वरतून जे येतात, म्हणजे आमच्या समोर पार्किंग नको, तुमच्या समोर पार्किंग नको म्हणजे काय? आज सगळा ब्रिज कॅन्टीचा जो केव्हा झालाय तो त्याच्यामुळे झालेला आहे. आणि मी ती पण गोष्ट आता मी मुख्यमंत्र्यांच्या घरावर घातली आणि ती गोष्ट आता सुरू करतील ते. विकत घेतली जात आहे त्याचं कारण आहे की वाहतूक व्यवस्था जी आहे सार्वजनिक व्यवस्था ती पूर्णपणे कोलमडलेली आहे. नाही, मी परत तुम्हाला ते सांगतो, म्हणजे ह्याचं कारण घेणारी माणसं जी आदळतात त्याच्यामुळे ना. आता BEST किंवा मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ती मला असं वाटतं जगामध्ये अशा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल. ज्या प्रकारे लोक रोज लोकलमधनं प्रवास करतात हे थक्क करणार आहे. त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे. पण मी माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत. तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील. माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे, त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. पण त्यातल्या त्यात आता मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत. मी दरवेळेला सांगत असतो की बाबा 4 प्रकारच्या जमिनी आहेत. एक आहे मुंबई महानगरपालिकेची, एक आहे राज्य सरकारची, एक आहे केंद्र सरकारची आणि एक आहे खासगी. या तिन्ही जागांच्या वरती झोपडपट्ट्या होतात. खासगी वरती गोदरेजची तशी इंटॅक्ट लँड आहे, पण त्याला आई बाप आहे. आपल्याकडे कुंपणच शेत खात आहे. त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देताय त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची, कुठे कसं वागायचं. कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात. कळलं का? की तुम्हाला काय ते नवीन काय फ्रेज आली, नक्षल काय, अर्बन नक्षल. ते अर्बन नक्षल पेक्षा इथे शिस्त लावा ना.
इथे गरजेचे आहेत. काय होणार मला जर सांगा तिकडे त्या धारावीमध्ये कुठचे रस्ते आणि कुठचं काय करणार आहेत. आपल्याकडे नुसत्या स्कायस्क्रॅपर्स होत आहेत, उंच इमारती होत आहेत, परंतु खाली काय आहे. आज पुण्यासारखी परिस्थिती, पुण्यात तुम्ही जाऊन बघा, तुम्ही थायलंडला जाऊन बघा, नुसते मोनोरेल्स आणि ह्यांच्या तुमच्या फ्लायओव्हर्स आणि ब्रिजेस ह्यांनी नाही प्रश्न सुटणार. तुम्हाला व्हेकल कंट्रोल करायला लागतील. आज अनेक ठिकाणी तुम्हाला आठवत असेल, मागे एक आंदोलन झालं होतं, तुम्हाला आठवत आहे, आम्ही पक्षतर्फे घेतलं होतं खोट्या टॅक्सी आणि खोट्या रिक्षांचं. आज असंख्य प्रमाणामध्ये, हजारोच्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत, खोट्या रिक्षा आहेत, ज्यांना लायसन्सेस नाहीयेत. कोण चालवतंय, कोणाच्या नावावरती परमिट आहे, कोण चालवतंय, काही काही नाहीच आहे, त्याला दरबंदच नाही त्याला. याचं कारण कोणी तपासणार नाही, कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही. चिरबिरी घेऊन सगळे सुटणारे आहेत, असं शहर नाही उभं राहू शकत. त्याच्यामुळे आजचा माझा जो विषय होता तो हा होता. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण आत्ता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गांभीर्य राखून जर समजा तुम्ही हा विषय लावलात तर मला आनंद होईल त्या गोष्टींचा. एवढीच फक्त माझी तुम्हाला विनंती आहे. किसी को जोड़ के सवाल है, 2 दिन की बरसात में मुंबई में हर तरफ सड़कों पर खड्डे ही खड्डे हैं. एक दिन में 442 पॉटहोल्स रिपोर्ट हुए हैं. कंक्रीट करने का दावा किया गया था, लेकिन लोग खड्डों में गिर रहे हैं. एक डेथ भी हो गई थी पवई में. आज ही मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, रस्ते बनवणे आहे ना, रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे, बरोबर. धंदा कशा अर्थाने बोलतोय मी, की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजेत. याच्यामध्ये सगळं सगळा जो नेक्सस आहे ना, तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत. खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही. खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं, पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं. हे ज्या प्रकारचं जे चालू आहे, गेली अनेक वर्ष सुरू आहे ना, या सगळ्या गोष्टींना लोक त्रासलेले आहेत. त्या खड्ड्यातनं जात आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतायत, परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे. आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे घ्या ना, किती काही खड्ड्यात घाला ना, तर कशातही घाला, हे आपल्याला मतदान करणारच आहे, हा जर विश्वास असेल, तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत. करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार, कसे रस्ते तुम्हाला चांगले मिळणार. त्यांना असं वाटतंय आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय. त्याच्यामुळे 400 खड्ड्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही. आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे, हा सर्व शहरांचा विषय आहे. फक्त काय आहे प्रॉब्लेम, जे बाहेरच्या राज्यांमध्ये येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात, फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाहीत. सारखं चॅनलवरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय, बाकीच्या राज्यांमध्ये काय झालंय ते एकदा बघा. बरोबर बोलतोय ना मी. नाही, आता सीएमएमनी काय म्हटलं आणि मुद्दा परत स्पष्ट राहतो की तुमचं म्हणणं की शहरांमध्ये मुंबईत, सॉरी ऐकलं नाही, सीएम तुमच्या सगळ्या गोष्टीवर त्यांचं काय म्हणणं आलं सीएमचं. आणि दुसरं कलप लागू, तुमचं सगळ्यात मूळ मुद्दा पण असं येतो की मुंबई शहरावर सगळ्यात जास्त लोड येणं. मुंबई शहरावरती नुसता लोड नाही येतोय, तो ठाण्यावरती येतोय, तो पुण्यावरती येतोय, तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो. हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये. याचं कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही. प्रत्येक जण, ते कसं आहे, पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होतं ना, इंच इंच लढू, तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे, इंच इंच विकू. त्या सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच ह्यांचा
डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये, पण त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार. काय होते आपण हे पिल्लू इकडे इकडे वरती काय झालं काल माईक एवढा आहेस तू काय एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात. त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे. बरोबर. आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात. मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी पण होणं गरजेचं आहे. अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात, कोणी वाचत नाही, कोणी पाहत नाही, काही नाही. आणि त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या, सीपींकडे पण दिल्या, जॉईंट सीपींकडे पण दिल्या आणि त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक मी 2014ला मी सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदान आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे 500 गाड्या, 800 गाड्या, 1000 गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं. आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे. मैदानं जाणार नाही, ती पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील. मुलांना खेळण्यासाठीची जी मैदानं आहेत ती मैदानं कुठेच जाणार नाही. सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट मी त्यांना सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथना आपले काही रंग असले पाहिजे. याच्यावरती म्हणून मी तुम्हाला एक जस्ट अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि ब्लॅक म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल. हा साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट तुम्हाला दाखवले. या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करते. त्याचे जनरल त्यांना आखण्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नये, मुंबईचा मॅप घेता किंवा ठाण्याचा मॅप घेता, पुण्याचा घेता, हे त्यांना सोपं करावं म्हणून. आणि कशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्या खाली साधारणपणे काय आकारातला दंड आकारले जातील आणि काय वगैरे, तर ह्या प्रकारचं साधारणपणे मी त्यांना एक आता प्रेझेंटेशन ते दिलं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यात किमान आता थोडी बहुत शिस्त लागायला तरी सुरुवात होईल आणि अनेकांना कळेल की कुठे गाड्या पार्क. आज 2 चाकी वाहनं जी आहेत त्या 2 चाकी वाहनं आज ट्रॅफिक सिग्नल पाळत नाहीत. मला अनेक मुंबईकर असे असतील की ज्यांना 100% माहिती आहे की ही गोष्ट की रात्री साधारणपणे 12 वाजता जरी सिग्नल चालू असेल तरी गाड्या थांबायच्या. आता दुपारी 12 वाजता पण थांबत नाही. आणि ही या प्रकारची बेशिस्ती की कायद्याला न जुमानणं आणि कायदा जरी तुम्ही केलात तरी आम्ही आमच्या पद्धतीने वागणार, मला असं वाटतं याच्यातनं शहरं उभी नाही राहणार. आपण अजून वाईट गोष्टींकडे आपण जाऊ. अत्यंत विचित्र लेवलवरचा किऑस हा भविष्यामध्ये मला दिसतोय जर आता याच्यावरती जर काही उपाययोजना झाल्या नाहीत सरकारकडनं तर. कारण त्या प्रकारची बेशिस्ती ही अजून वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येत जाणार आणि मग ते एकदा हाताबाहेर गेलं की कोणीच काही करू शकणार नाही. आज प्रत्येक एखादी कंपनी असते, एखादी शाळा असते, एखादं कॉलेज असते, प्रत्येक ठिकाणी काही नियम असतात. मला असं वाटतं शहरांचे पण नियम असतात आणि कशा प्रकारे तुम्ही गाड्या चालवल्या पाहिजेत, कुठे गाड्या पार्क केल्या पाहिजेत, कुठे लोकांना चालायला फुटपाथ नाहीयेत, फुटपाथवरती फेरीवाले बसलेले असतात, काही लिगल असतात आणि इलिगल असतात, त्यांचं काय करायचं. मला असं वाटतं की ह्याचा एक आराखडा या शहरांचा आखणं खूप आवश्यक आणि गरजेचं आहे आणि आत्ता त्याची अत्यंत नितांत गरज आहे. कारण ते जर समजा आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर हाताबाहेर आता गेलेलंच आहे, परंतु आता तरी आटोक्यात आणता येईल, पण याच्या पुढे अजून काही वर्षानंतर ते हाताबाहेर जाणार आणि ते तुम्हाला कोणालाही आवरता येणार नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून अत्यंत गंभीर अशी ही बैठक आता मी मुख्यमंत्र्यांबरोबर मी करून आलो आणि पुढच्या काही दिवसांमध्ये त्यांच्याकडनं काही रिझल्ट यायला सुरुवात होतील अशी
पार्किंग लॉटचं सांगितलं मी आता की 3 पार्किंग लॉट्स आता एक मुंबई शहर, मुंबई उपनगरामध्ये 2 अशामध्ये सुरुवात करणार आहेत आणि मग त्याच्यानंतर त्या गोष्टी वाढत जाणार आणि वाढवले जातील आणि कंपल्सरी तिकडे पार्किंग केलं जाईल. साहेब, मुद्दा उपस्थित राहतो की आता तुम्ही दाखवलं तो पार्किंगचा विषय जो म्हटलं की टाऊन प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून अजून काही सजेशन्स त्या बेसिक कोणते केलेले आहेत आणि काल जो पाऊस झाला त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी पाहिल्या की नवी मुंबई किंवा त्या परिसरामध्ये तितकाच पाऊस झाला जेवढा वसई विरार परिसरामध्ये झाला. थोडंसं 550 ml जास्त झाला तर तरी सुद्धा दोन्ही शहरांमधले जर बघितले तर मी काही त्यातलं तज्ज्ञ नव्हे. मला असं वाटतं जी लोक तज्ज्ञ आहेत त्यांना सरकारने बोलवलं पाहिजे आणि आपल्याकडे अशा प्रकारचे तज्ज्ञ अनेक आहेत की जे यामध्ये सजेशन सरकारला देऊ शकतात. फक्त हे वॉर फुटिंग वरती तातडीने याच्यावरती उपाययोजना होणं गरजेचं आहे. कळलं का? आणि मला असं वाटतं की याच्यावरती मी काही नावं सजेस्ट करीन, आपणही काही नावं सजेस्ट करा जे आपण सरकारला सांगून आपण ही गोष्ट करून घेऊ शकतो. आता मला असं वाटतं हा विषय सगळ्यात गंभीर विषय आहे आणि तो म्हणजे ट्रॅफिकचा. कारण त्याच्यामुळे सगळ्यात जास्ती किंवा आता गणपती येतील बरं का, त्या सगळ्या गोष्टी सुरू होतील आणि बस चाललंय म्हणून चालवत राहायचं असं नाही होऊ शकत. काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेनं विशेषतः शहर परिसरामध्ये अनेक विकासकांना जागा या वेगळ्या एका सेक्शन खाली सार्वजनिक पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या होत्या. त्या पार्किंग तयार आहेत परंतु तिथले दर जे आहेत ते सर्वसामान्य मी तुम्हाला एक सिंपल जातच नाही. आता मी तुम्हाला सिंपल लॉजिक सांगतो की साधारणपणे आता जर समजा गाड्यांचे दर पाहिले तर पार्किंगचा दर परवडायला काही हरकत नसेल. तुम्ही जर गाड्यांचे आता सगळे दर बघा ना आता काय आहेत ते, आणि साधारणपणे महिन्याला 2,000 आणि महिन्याला 1,500 आणि महिन्याला असे जर समजा 3,000 समजा असतील, बरोबर आहे, तुमची गाडी सेफ राहते, गाडी रस्त्यावरती त्रास देत नाही, सगळ्याच गोष्टी फुकट नाही मिळू शकत ना. मग जर समजा आपण तसं जर बघायला गेलं तर समजा आता एखाद्या भागाचं समजा आता आपण असं पकडूया की साधारणपणे दादर भागामध्ये स्क्वेअर फुटाचा भाव काय चालू आहे, काय 70-80 हजार रुपये स्क्वेअर फूट चालू आहे ना. मग रस्त्यावरती जी गाडी तुम्ही पार्क करता तो किती स्क्वेअर फूट घेता, ते स्क्वेअर फुटात मोजायचंय का आता? असं करून नाही चालणार ना. मला असं वाटतं प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. प्रत्येकाने याचा अर्थ माझ्या सकट सगळ्यांनी, मे बी काय दुसऱ्यांना फक्त बोटं दाखवतो अशाचा भाग नाहीये. प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ती बर्बाद होतील शहरं आणि आता आपण बर्बादीकडे चाललेलो आहोत. कशाचा पायपोस कोणात नाही. आज मुंबईमध्ये एवढ्या एजन्सीज काम करत असतात, म्हाडा आहे, मुंबई महानगरपालिका आहे, इतर सगळ्या, कोणाच्या एकत्र बैठका होत नाहीत. आपण दरवेळेला सगळ्या गोष्टी विनोदाने म्हणत असतो की हे खणून गेले की हे येतात, मग हे खणून जातात, मग हे आपण विनोदाने बोलतो. पण मला असं वाटतं की ह्याचा एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लागला पाहिजे ना. उत्तम उदाहरण म्हणजे परवा तो मोनोचा जो प्रकार तो काय झाला, ती तिरकी झाली. बरं, मी आता हे गेले अनेक वर्ष सांगतोय, रोज या शहरांवरती माणसं आदळत आहेत, रस्ते मोठे होत नाहीयेत, इमारती वरती चाललेल्या आहेत. मी आता त्या सिपिंगशी पण मी तेच बोलत होतो की आता हे तुमचा काय तो सी लिंकला तिथे त्या ब्रिज कॅन्टीच्या इकडे एक पार्किंगचा लॉट केला होता, तो काही प्रेशरने काढायला लावला. काही धडधाडगे वरतून जे येतात, म्हणजे आमच्या समोर पार्किंग नको, तुमच्या समोर पार्किंग नको म्हणजे काय. आज सगळा ब्रिज कॅन्टीचा जो केव्हा झालाय तो त्याच्यामुळे झालेला आहे. आणि मी ती पण गोष्ट आता मी मुख्यमंत्र्यांच्या घरावर घातली आणि ती गोष्ट आता सुरू करतील ते. विकत घेतली जात आहे त्याचं कारण आहे की वाहतूक व्यवस्था जी आहे सार्वजनिक व्यवस्था ती पूर्णपणे कोलमडलेली आहे. मी परत तुम्हाला ते सांगतो, म्हणजे ह्याचं कारण घेणारी माणसं जी आदळतात त्याच्यामुळे ना. आता BEST किंवा मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ही मला असं वाटतं जगामध्ये अशा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल ही. ज्या प्रकारे लोक रोज
लोकल मधनं प्रवास करतात हे थक्क करणार आहे. त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे. पण मी माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत. तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील. माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे. त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. पण त्यातल्या त्यात आता मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत. मी दरवेळेला सांगत असतो की बाबा 4 प्रकारच्या जमिनी आहेत. एक आहे मुंबई महानगरपालिकेची, एक आहे राज्य सरकारची, एक आहे केंद्र सरकारची आणि एक आहे खासगी. या तिन्ही जागांच्या वरती झोपडपट्ट्या होतात. खासगी वरती गोदरेजची तशी तशी इंटॅक्ट लँड आहे. पण त्याला आई बाप आहे. आपल्याकडे कुंपणच शेत खात आहे. त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देताय त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची आणि कुठे कसं वागायचं. कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात. कळलं का? मी तुम्हाला काय ते नवीन काय फ्रेज आली नक्षल काय अर्बन नक्षल. ते अर्बन नक्षल पेक्षा इथे शिस्त लावा ना. इथे गरजेचे आहेत. उद्या ज्या प्रकारच्या जमिनी ज्या गौतम अदानीच्या घशात घातल्या जात आहेत काय होणार मला जर सांगा. तिकडे त्या धारावीमध्ये कुठचे रस्ते आणि कुठचं काय करणार आहेत. आपल्याकडे नुसत्या स्कायस्क्रॅपर्स होत आहेत, उंच इमारती होत आहेत, परंतु खाली काय? आज पुण्यासारखी परिस्थिती. पुण्यात तुम्ही जाऊन बघा. तुम्ही थायलंडला जाऊन बघा. नुसते मोनोरेल्स आणि ह्यांच्या तुमच्या फ्लायओव्हर्स आणि ब्रिजेस ह्यांनी नाही प्रश्न सुटणार. तुम्हाला व्हेकल कंट्रोल करायला लागतील. आज अनेक ठिकाणी तुम्हाला आठवत असेल मागे एक आंदोलन झालं होतं. तुम्हाला आठवत आहे? आम्ही पक्षातर्फे घेतलं होतं खोट्या टॅक्स आणि खोट्या रिक्षांचं. आज असंख्य प्रमाणामध्ये हजारोच्या प्रमाणामध्ये आज तुम्हाला खोट्या टॅक्सी आहेत, खोट्या रिक्षा आहेत, ज्यांना लायसन्सेस नाहीयेत. कोण चालवतोय, कोणाच्या नावावरती परमिट आहे, कोण मागतं काही नाहीच आहे. त्याला दरबंदच नाही. त्याला याचं कारण कोणी तपासणार नाही, कोणी त्याच्यावरती विचार करणार नाही. चिलबिली घेऊन सगळे सुटणारे आहेत. असं शहर नाही उभं राहू शकत. त्याच्यामुळे आजचा माझा जो विषय होता तो हा होता. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की विनाकारण आत्ता मला इतर कुठचेही पॉलिटिकल प्रश्न न विचारता कृपा करून जर समजा या विषयाचं गांभीर्य राखून जर समजा तुम्ही हा विषय लावलात तर मला आनंद होईल त्या गोष्टींचा. एवढीच फक्त माझी तुम्हाला विनंती आहे. इसी को जोड़ के सवाल है. 2 दिन की बरसात में मुंबई में हर तरफ सड़कों पर खड्डे ही खड्डे हैं. एक दिन में 442 पॉटहोल्स रिपोर्ट हुए हैं. कंक्रीट करने का दावा किया गया था लेकिन लोग खड्डों में गिर रहे हैं. एक डेथ भी हो गई थी पवई में. आज भी कई लोग मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? रस्ते बनवणे हा साधारणपणे धंदा आहे. बरोबर? धंदा कशा अर्थाने बोलतोय मी की टेंडर काढायची, रस्ते बांधायचे, ते खराब झालेच पाहिजेत. याच्यामध्ये सगळा जो नेक्सस आहे ना तो सगळा तसाच येतो की याच्यामध्ये ते खराब झाले पाहिजेत. खराब झाले की लगेच ते खड्डे बुजवायचं टेंडर निघतं आपल्याकडे. आपल्याकडे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला कुठच्याही प्रकारचे पनिशमेंट होत नाही. खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट निघतं, त्याच्यात करप्शन होतं. पुन्हा नवीन रस्ते बांधण्यासाठी परत नवीन टेंडर होतं. हे ज्या प्रकारचं जे चालू आहे गेली अनेक वर्ष सुरू आहे ना. या सगळ्या गोष्टींना लोक त्रासलेले आहेत. त्या खड्ड्यातनं जात आहेत, त्याच्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडतायत. परंतु जे करतायत त्यांनाच वारंवार निवडून दिलं जात आहे. आता त्यांना जर समजा पटत असेल की बाबा हे घ्या ना, किती काही खड्ड्यात घाला ना तर कशातही घाला, हे आपल्याला मतदान करणारच आहे. हा जर विश्वास असेल तुम्हाला आयुष्यात चांगले रस्ते मिळू शकत नाहीत.
करणाऱ्याच लोकांना जर समजा तुम्ही वारंवार निवडून देणार, कशा रस्ते तुम्हाला चांगले मिळणार? त्यांना असं वाटतंय आम्ही जे करतोय ते बरोबर करतोय. त्याच्यामुळे 400 खड्ड्यांचं काय घेऊन बसलात तुम्ही? आणि हा विषय फक्त मुंबईचा नाही आहे, हा सर्व शहरांचा विषय आहे. फक्त काय आहे प्रॉब्लेम, जे बाहेरच्या राज्यांमधून येतात त्यांना महाराष्ट्रातले खड्डे दिसतात, फक्त त्यांची राज्य खड्ड्यात गेलेली दिसत नाहीत. सारखं चॅनलवरती आपलं दाखवायचं की मुंबईमध्ये काय झालंय आणि महाराष्ट्रामध्ये काय झालंय, बाकीच्या राज्यांमध्ये काय झालंय ते एकदा बघा. बरोबर बोलतोय ना मी? नाही, आता सीएमएमनी काय म्हटलं आणि मुद्दा परत फक्त राहतो की तुमचं म्हणणं की शहरांमध्ये मुंबई सॉरी ऐकलं सीएम तुमच्या सगळ्या गोष्टीवर त्यांचं काय म्हणणं आलं सीएमचं. आणि दुसरं परत लागू तुमचं सगळ्यात मूळ मुद्दा पण असं येतो की मुंबई शहरावर सगळ्यात जास्त लोड येणं. मुंबई शहरावरती नुसता लोड नाही येतोय, तो ठाण्यावरती येतोय, तो पुण्यावरती येतोय, तुम्ही नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो. हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये. याचं कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही. प्रत्येक जण ते कसं आहे, पूर्वीच्या काळी एक ते वाक्य होतं ना, इंच इंच लढू, तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे, इंच इंच विकू. त्या सगळ्या इंच इंच विकण्यामध्येच ह्यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाहीये. तर त्याला कुठच्याही आकार उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार. काय होते आपण हे पिल्लू इकडे इकडे वरती काय माईक एवढा आहेस तू? काय एक आपण गोष्ट बघितली पाहिजे की साधारणपणे जास्ती आकाराचा दंड किंवा जेल या गोष्टीला लोक घाबरतात. त्याच्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हे आता जवळपास बंद झालेलं आहे. बरोबर. आता काही गोष्टींची शिस्त लावण्यासाठी म्हणून काही तुम्हाला उपाययोजना कराव्या लागतात. मला असं वाटतं ती गोष्ट ट्रॅफिकसाठी पण होणं गरजेचं आहे. अनेकदा आपल्याकडे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले असतात, कोणी वाचत नाही, कोणी पाहत नाही, काही नाही. आणि त्याच्यातला एक सोपा मार्ग म्हणून मी काही गोष्टी आता मुख्यमंत्र्यांकडे पण दिल्या, सीपींकडे पण दिल्या, जॉईंट सीपींकडे पण दिल्या आणि त्याच्यावरती आता वर्किंग ते करून पुढच्या काही दिवसांमध्ये साधारणपणे मोठे एक 2014ला मी सांगितलं होतं की छोटी छोटी जी मैदानं आहेत त्या मैदानांच्या खाली तुम्ही साधारणपणे 500 गाड्या, 800 गाड्या, 1000 गाड्यांचं पार्किंग होऊ शकतं. आणि त्या प्रकारची टेक्नॉलॉजी जगभर आहे. मैदानं जाणार नाही, ते पार्किंग झाल्यावरती मैदानं तशीच्या तशी इंटॅक्ट राहतील. मुलांना खेळण्यासाठीची जी मैदानं आहेत ती मैदानं कुठेच जाणार नाही. सो अशा प्रकारच्या अनेक अरेंजमेंट्स, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट मी त्याला सांगितलं होतं की पार्किंग आणि नो पार्किंग याच्यासाठी जे फुटपाथ आहेत त्या फुटपाथना आपले काही रंग असले पाहिजे. याच्यावरती म्हणून मी तुम्हाला एक जस्ट अशा प्रकारचा हा नो पार्किंग रेड आणि ब्लॅक म्हणजे तुम्हाला साधारणपणे अंदाज येईल. हा साधारणपणे मी आता इथलेच फक्त फोटो काढून मी जस्ट तुम्हाला दाखवले. या प्रकारचे इथे गाड्या पार्क करायच्या नाहीत आणि केल्या तर काय प्रकारचं त्यांना शासन होऊ शकतं किंवा काय प्रकारचं त्यांना दंड आकारला जाऊ शकतो यावरती आता मला असं वाटतं राज्य सरकार त्याच्यावरती काम करते. त्याचे जनरल त्यांना आखण्यासाठी म्हणून कुठे कुठे पार्किंग असू नये, मुंबईचा मॅप घेता किंवा ठाण्याचा मॅप घेता, पुण्याचा घेता, हे त्यांना सोपं करावं म्हणून. आणि कशा प्रकारची जाहिरात वर्तमानपत्रामध्ये केली पाहिजे आणि मग त्याच्या खाली साधारणपणे काय आकारातला दंड आकारले जातील आणि काय वगैरे, तर ह्या प्रकारचं साधारणपणे मी त्यांना एक आता प्रेझेंटेशन हे दिलं. आणि मला असं वाटतं की ह्याच्यात किमान आता थोडी